हॅलो फ्रेंड्स, राजकाय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते। तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एक कथा पाहणार आहोत। तुमच्यावर देवांचे देव महादेव कृपा करणार आहेत म्हणून ही पवित्र कथा तुमच्या समोर आली आहे। आता तुमची इच्छा ऐकल्याने नशिबाचे फासे बदलतील हे मात्र नक्कीच। आज मी तुम्हाला गरिबी, भयंकर रोग, रडवणारे दुःख नष्ट करणारी महादेवांची पवित्र आणि इच्छापूर्ती होणारी कथा सांगणार आहे। ही कथा ऐकल्यानंतर सर्व रोग बरे होतात आणि क्षणात नशिबाचे फासे बदलू लागतात। त्यामुळे ही कथा सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी, कारण महादेव म्हणतात अर्ध ज्ञान घेऊन कोणीही मोठं होत नाही। मित्रांनो, महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्कीच टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करून भगवंताच्या भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही नशिबाचे फासे बदलतील आणि तुम्हालाही त्याचे पुण्य प्राप्त होईलच। भगवान शिव पार्वतीला सांगतात की तू जे काही कर्म करशील तेच फळ तुला मिळेल। ही म्हण आपण सर्वांनी आपल्या आयुष्यात अनेकदा ऐकली असेल, पण चांगल्या कर्मांचे चांगले फळ मिळते यावर तुमचा मनापासून विश्वास आहे का? आतून कोणतेही स्पष्ट उत्तर येत नाही ना, कारण आपण आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहतो जे आयुष्यभर चांगले कर्म करत राहतात, परंतु असे असूनही त्यांना चांगले फळ मिळत नाही। तेव्हा माता पार्वती भगवान महादेवांना म्हणतात, हे देवा, कृपया मला हे समजत नाही आहे, त्यामुळे मला तुम्ही समजावून सांगा। तेव्हा महादेव म्हणतात, हे प्रिय, एका कथेच्या माध्यमातून मी तुला हे समजावून सांगतो, त्यामुळे ही कथा लक्षपूर्वक ऐक। जर तू ही कथा अर्धवट ऐकून सोडलीस तर तुला काही समजणार नाही आणि अपमान देखील होईल। त्यामुळे मी सांगतोय ते शेवटपर्यंत खऱ्या श्रद्धेने ऐकत राहा। तेव्हा माता पार्वती म्हणतात, ठीक आहे, मी शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहील आणि संपूर्ण जगभरात या कथेचा प्रचार करेन। कृपया तुम्ही कथा सांगायला सुरुवात करा। एक तरुण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप मेहनत करतो, दिवस रात्र अभ्यास करतो, पण त्या परीक्षेच्या निकालात तो नेहमी निराशच होतो। तर यावरून हेच सिद्ध होते की जे महापुरुष म्हणाले चांगल्या कर्मांचे चांगले फळ मिळते, ते एकतर चुकीचे होते किंवा आपल्या कर्माचा हिशोब आपल्याला समजत नाही। पण काळजी करू नका, कारण आजची कथा ऐकल्यानंतर तुमची विचारसरणी आणि कर्माबद्दलची दृष्टी पूर्णपणे स्पष्ट होईल। कथा शेवटपर्यंत ऐका, तरच तुम्हाला ती नीट समजेल। खूप वर्षापूर्वी राकेश आणि भोला नावाचे दोन भाऊ गावात राहत होते। जगाला दाखवायला तर ते भाऊ आहेत हे गावाला माहीत होते, पण त्यांच्यात बंधुप्रेम नव्हते। राकेश मोठा होता, तो भोलापेक्षा खूप हुशार आणि ज्ञानी होता। भोळ्याची शेतजमीन त्यानेच बळकावली होती, त्यामुळे भोल्याच्या कुटुंबाला तुरुंगात अत्यंत कठीण दिवस काढावे लागले। भोल्याची पत्नी अनेकदा आजारी असायची आणि तिच्या उपचारासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते। पण त्याच्या भावाच्या विपरीत भोला अतिशय शांत स्वभावाचा होता। त्याने कधीही कुणाचे वाईट केले नाही। पण मी कुणाचेही नुकसान करत नाही तरीही माझ्या आयुष्यात दुःख का, हा प्रश्न त्याच्या मनात अनेकदा निर्माण झाला। मी कुणाबद्दल वाईट विचारही करत नाही, मग माझ्या बाबतीत असे का होते? माझी पत्नी नेहमी आजारी का असते? माझे जीवन चांगले चालवण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे का नाहीत? माझ्या कर्माचे फळ मला का मिळत नाही? आणि माझा भाऊ खूप धूर्त आहे, खूप हुशार आहे आणि तो नेहमी मजा करत असतो, पण तो खूप आनंदी आहे, तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी आहे। मग असे का होते? असा प्रश्न तो स्वतःच्या मनाला करत होता। त्याने हा विचार केला की नक्कीच वाईट कर्माचे फळ हे चांगलं भेटतं आणि चांगल्या कर्माचे फळ हे वाईट भेटतं। त्याच गावापासून काही अंतरावर एक साधू त्याच्या झोपडीत राहत असे। तो साधू जेव्हा कधी गावात भिक्षा मागायला यायचा तेव्हा तो सगळ्यांना एकच सांगायचा, तुम्ही जे काही केले ते तुमचेच आहे आणि जे काही मी केले ते माझे आहे। याचा अर्थ भोला कधीच समजू शकला नाही। त्याला या म्हणण्याचा अर्थ त्याला कधीच समजला नाही।
एके दिवशी तो चिंतेत बुडालेला असताना त्याच्या कानावर हे शब्द पडले, तू जे काही केलेस ते तुझेच आहे आणि जे काही मी केले ते माझ्या वाट्याचे आहे. भोला हे शब्द ऐकताच तो संतापला. तो संतापाने भिक्षूला म्हणाला, हे महात्मा, तुम्ही नेहमी त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करत राहता ज्याचा काही अर्थच नाही आहे. तुम्ही म्हणता ते खरे असेल तर मी माझ्या आयुष्यात चांगली कामे करत आलो आहे. त्यामुळे माझ्या वाटेला कमी चांगली कामे व्हायला हवी होती, चांगले परिणाम मिळायला हवे होते, पण मला काही चांगले परिणाम मिळाले नाहीत. माझी पत्नी नेहमीच आजारी असते. आमच्याकडे जेवणासाठीही पैसे नाहीत. साधू अतिशय शांत स्वरात म्हणाला, तुमच्या स्वतःच्या परिस्थितीमुळे तुम्ही पराभव स्वीकारला हे क्वचितच कुठे कुठे दिसून येते. कठीण परिस्थितीने तुझ्या मनावर खूप प्रचंड चुकीचा प्रभाव टाकला आहे. त्यामुळे तुझी विचार करण्याची सारणा पूर्णपणे बदलून गेली आहे. तू एक काम कर, आज संध्याकाळी काही फळं घेऊन माझ्या आश्रमात ये, मग मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. असे बोलून तो साधू आपले भिक्षापात्र घेऊन पुढच्या घराकडे निघून जातो. मग संध्याकाळी भोलाने काही फळे विकत घेतली आणि गावच्या खूप दूर रस्त्याने पुढे जात असताना गावापासून दूर असलेल्या संन्यासीच्या आश्रमाकडे निघाला. त्या आश्रमाकडे जात असताना त्याला अपार शांतता वाटत होती. कारण रस्ता गावापासून दूर होता, त्यामुळे तिकडे काहीच हालचाल नव्हती. वाटेत ठिकठिकाणी काही लंगूर माकडे दिसत होती. त्यांना पाहून भोलाच्या मनात होते की हे फळ तुम्ही माकडांना खायला दिलं तर. पण त्याला हे आठवले की हे फळ साधूनने आश्रमात घेऊन यायला सांगितले आहेत. त्यामुळे मी माकडांना ही फळं देऊ शकत नाही, आणि ही जर फळं मी साधूंना दिली नाही तर माझ्या प्रश्नांचे उत्तर मला मिळणार नाही. त्यामुळे माकडांना आणि त्या प्राण्यांना फळ न देता ती फळं घेऊन भोला साधूंच्या आश्रमात पोहोचला. आश्रमात पोहोचताच साधू त्या संन्यासी व्यक्तीला म्हणजेच भोला यांना म्हणाला, काय इच्छा होती प्राण्यांना फळ देण्याची, तर मग त्यांना ती फळं दिली का नाहीस? हे ऐकून भोला आश्चर्यचकित झाला. माकडांना फळे खायला घालायची इच्छा आहे हे साधूला कसे कळले? त्याने विचारले, महात्मा, मी माकडांना फळे खाऊ घालणार आहे हे तुम्हाला कसे कळाले? तेव्हा ते साधू शांतपणे शांत स्वरात म्हणाले, हे समजून घेणे आवश्यक नाही. आम्ही तर संन्यासी आहोत. सर्वांच्या मनातील गोष्ट आम्ही जाणून घेतो. ज्याप्रमाणे हजारो गायींमध्ये वासरू आपली आई शोधतो, त्याचप्रमाणे कर्मकर्ता शोधतो. हे काम माझ्या हातूनच करायचे असे लिहिले होते. आणि असे म्हणत साधूने आपल्या हातातील फळी घेतली आणि माकडांना खायला सुरुवात केली. भोलाला याचा अर्थ कळाला नाही. कृपया या अज्ञानी व्यक्तीला याचा अर्थ समजावून सांगा. महात्मा, तुम्ही काय बोललात याचा अर्थ मला कळाला नाही. तेव्हा तो साधू अगदी शांत स्वरात म्हणाला, माणसाला नेहमी वाटायचे की तोच करत आला आहे, तोच करतो, तोच काम करत राहील. पण समजून घेण्याची गोष्ट अशी आहे की कर्मच तुम्हाला निवडते, तुम्ही तुमची कृती निवडत नाहीत. तुम्ही कोणतेही काम करण्यास सक्षम असाल तर ते काम तुम्हाला हजारो लोकांमध्ये आपोआप सापडेल. म्हणून योग्य बनण्यावर लक्ष केंद्रित करा, कामावर लक्ष केंद्रित करू नका. जर तुम्ही फक्त कामावर लक्ष केंद्रित केले तर तुम्ही कधीही पात्र होऊ शकणार नाहीत. आधी ती छोटी कर्म करायला सुरुवात करा ज्याला पात्र बनवायला हवे, आणि मग मोठे कर्म म्हणा किंवा मुख्य कर्म म्हणा किंवा ज्या कर्मासाठी तुम्ही बनले आहात ते स्वतःच तुझ्यापर्यंत पोहोचेल. उदाहरण द्यायचे झाले तर या माकडांचेच उदाहरण घ्या. फळांसाठी ते माझ्यापर्यंत पोहोचले, पण त्यांची छोटी छोटी कर्म करायला चालू केली. पहिल्यांदा तर ते झाडावर चढायला शिकले, आणि अशा प्रकारे छोटी छोटी कर्म करत करत ते माझ्यापर्यंत पोहोचले. माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना त्यांचे अन्न आपोआप मिळाले. त्यामुळे आपण आपल्या रोजच्या आयुष्यात छोटी छोटी कर्म करूनच पुढे जायचे असते आणि आपल्या स्वतःला योग्य सिद्ध करायचे असते. म्हणून रोजच्या जीवनात छोटी छोटी कर्म करून स्वतःला पात्र बनवत राहा, आणि जेव्हा तुम्ही योग्य व्हाल तेव्हा मोठी ध्येय साध्य कराल.
पुढे महादेव माता पार्वतीला म्हणतात, ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. मग पुढचे विधान साधूने सांगायला सुरुवात केली. जर तुम्ही योग्य बनण्यासाठी काम केले नाही तर इतर लोकांच्या कृतींचा तुमच्यावर परिणाम होऊ लागतो. उदाहरण द्यायचे झाले, तुझी पत्नी खूप दिवसापासून आजारी आहे. तू नेहमी हाच विचार करत असतोस की मला नक्की कोणत्या कर्माची शिक्षा भेटली आहे. पण समजण्यासारखी गोष्ट अशी आहे, तुझी पत्नी तिच्या कर्मामुळे आजारी आहे, तुझ्या कर्मामुळे नाही. तुझे कर्म तर चांगले आहे, पण कोणास ठाऊक तुझ्या पत्नीचे कृत्य पूर्वी चांगले होते की नव्हते. कारण तू नाही आहात ज्यामुळे ती आजारी पडली आहे, आणि तुझ्या पत्नीच्या कृत्यामुळे तुलाही त्रास सहन करावा लागत आहे. आणि त्याचप्रमाणे अनेक पुरुष स्वतःला त्यांच्या पत्नीमुळे किंवा कुटुंबामुळे हे सर्व त्रास सहन करत असतात. पण जरा विचार कर, तू पात्र असता तर तू स्वतः तुझ्या पत्नीवर उपचार करून घेतले असते, त्यांना बरे केले असते. आणि कोणास ठाऊक तू पात्र असता तर तू दुसऱ्या स्त्रीशी लग्न केले असतेस जी निरोगी असते. पण तू पात्र नव्हतास, म्हणूनच तू तुझ्या पत्नीला दोष देत आहात. जर तू योग्य झालास तर इतरांच्या कर्माचा तुझ्यावर परिणाम होणार नाही. आणि साधूने बोलायला चेतावणी देत म्हटलं, भोला लक्षात ठेव, तुला जे हवे आहे ते मिळत नाही, त्यासाठी तुझी क्षमता वाढवण्याचे काम कर. तुला जे हवे आहे ते मिळत नाही तर तुला भगवंत देतो जे तुझ्यासाठी योग्य आहे. आणि मग भोलाने संन्याशीला प्रश्न विचारला, हे महात्मा, कृपया मला सांगा की माझ्या कर्माची माझी क्षमता कशी वाढवता येईल ते सांगा. मी योग्य कसा बनू शकतो. तेव्हा साधू अगदी शांत स्वरात म्हणू लागला, यासाठी सर्वात सोपा उपाय आहे, तो म्हणजे कर्म कर. जे काही कर्म करत असशील ते विसरून जा. त्यातून काय मिळाले याचा विचार करू नको. म्हणूनच म्हटले जाते की कर्म करत राहा, फळाची अपेक्षा अजिबात ठेवू नकोस. परिणामांची चिंता करू नको. जर तू फळाची अपेक्षा ठेवून कर्म करत राहिलास तर तू स्वतः कर्म करण्याची संधी देऊ शकणार नाहीस. मनुष्याच्या पिढीचे सर्वात मोठे कारण हेच आहे की तो कर्म करत राहतो आणि फळाची अपेक्षा ठेवत राहतो. तो विचार करत राहतो की मी कर्म तर चांगले करत आहे, पण मला चांगले फळ मिळत नाही. आणि ही वेदना त्याच्या मनाला त्रास देत राहते, त्याला त्याच्या ध्येयापासून भटकत राहते. कोणतेही काम केल्यावर निश्चितपणे स्वतःचे मूल्यांकन कर, पण फळाची अपेक्षा मात्र करू नको. मग भोलाने साधूला विचारले, महात्मा, आपण स्वतःचे मूल्यांकन कसे करू शकतो. तेव्हा साधूने उत्तर दिले, बेटा, जेव्हा तुम्ही कोणतेही काम पूर्ण कराल तेव्हा ते काम पूर्ण झाल्यावर स्वतःला हा प्रश्न विचारा की हे काम करत असताना तुझे लक्ष या कामावर लागले होते का. या मार्गाने तू सक्षम होशील का. तुम्ही ते काम किती काळजीपूर्वक करत आहात या प्रकारे स्वतःचे मूल्यमापन करा. आणि कोणतेही काम तुम्ही जितक्या लक्षपूर्वक कराल तितकी तुमची क्षमता वाढेल. आणि तुम्ही कोणतेही काम केवळ ते पूर्ण करण्यासाठीच करत राहिल्यास ते काम तुम्हाला कधीच होणार नाही. ते कार्य पूर्ण होईल, परंतु तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही. म्हणून तुमचे लक्ष तिकडे केंद्रित होते की नाही, किंवा तुमचे विचार तुम्हाला कुठेतरी भरकटले की नाही याचे मूल्यांकन करा. आणि पुढच्या वेळी प्रयत्न करा की या कामात आपले विचार केंद्रित राहावेत आणि इतर गोष्टीमध्ये भरकटू नये. यावर भोलाने प्रश्न विचारला, आपण जेव्हा कोणतेही काम करतो तेव्हा आपण सर्व प्रकारच्या गोष्टींचा विचार करू लागतो. मग आपण आपले मन केवळ एका कृतीवर कसे केंद्रित करू शकतो. याचे उत्तर देताना साधू म्हणू लागला, बेटा, जेव्हाही तू कोणतीही कृती करतोस आणि त्यात आपले संपूर्ण मन लावतोस तेव्हा आपले विचार त्याच कार्यावर केंद्रित राहू शकतात. पूर्ण भक्ती, प्रेम आणि सत्केयाने केलेले कार्य तुमच्या विचारांना इकडे तिकडे फिरू देत नाहीत. आणि जेव्हा तुम्ही ते काम पूर्ण भक्तीने करत नाही, त्यामध्ये तुम्ही पूर्ण भावना दाखवत नाही, तेव्हा ते कर्म पूर्ण होत नाही.
जेव्हा तुम्ही या 3 गोष्टी त्या कृतीत ठेवता तेव्हा स्वाभाविकपणे तुम्ही त्या कृतीत पूर्णपणे गुंतून जाता, त्यांना व्यवस्थित जाणून घेता. तेव्हा तू स्वतःला कोणत्याही कृतीसाठी सक्षम बनवू शकतोस. आणि तो एकदा का सक्षम झाला, त्या निंदकाप्रमाणे त्याचे कर्म त्याला स्वतःहून शोधते. काही फळांच्या बदल्यात भोलाला आयुष्यभराचे ज्ञान प्राप्त झाले होते. त्याला स्पष्टता आली होती. त्याच्या मनातील सर्व प्रश्न आता संपले होते. त्याने संन्यासाला नमस्कार केला आणि तेथून आपल्या घरासाठी तो निघून गेला. रात्री उशीर झाला होता आणि रस्त्यावर अंधार होता. तो विचार करत आपल्या घराकडे निघाला. एक दिवस एक दुःखी व्यक्ती त्या महात्म्याकडे आली आणि म्हणाली, मी माझ्या जीवनावर खूप दुःखी आहे. मी माझ्या पत्नीला आणि माझ्या कुटुंबाला आनंदी ठेवू शकत नाही. मी स्वतःसाठी काही करू शकत नाही. मला माझे आयुष्य संपवावे असे वाटत आहे. तो मनुष्य त्या साधूला म्हणाला, तू खूप साधना करतोस, खूप तपश्चर्या करतोस. काय तू मला या सर्वातून बाहेर काढू शकतोस का, ज्याने मी माझ्या वाईट वेळेवर मात करू शकेन आणि माझ्या कुटुंबाला सुखी करू शकेन? कृपया मला काही सोपा मार्ग सांग, जेणेकरून मला सहज समजेल, कारण मी फार शिकलेला नाही. जर तुम्ही मोठ्या गोष्टींबद्दल बोलतात तर कदाचित मला कधीच समजू शकणार नाही. हे ऐकून महात्मा हसले आणि म्हणाले, तुम्ही एक काम करू शकता. समोरच्या दिशेकडे बोट दाखवत तो म्हणाला, त्या उंच टेकडीवर एक मंदिर आहे आणि त्या मंदिराजवळ एक मुंग्याचे घर आहे, जेथे हजारो मुंग्या राहतात. ते तुम्हाला खूप विचित्र वाटेल, पण त्या मुंग्या त्या मंदिरात जमीन खराब करतात. ते त्या जमिनीची सुपीकता नष्ट करत आहेत. त्यामुळे तेथे कोणतेही झाड किंवा गवत उगवत नाही. तुम्ही माझ्यासाठी एक काम करा. तुम्ही त्या मुंग्यांचे घर तोडून टाका. त्यांच्या घराची पूर्ण वाट लावून टाका. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो, पण घर पाडताना एकही मुंगी मरता कामा नये. हे समजून घेण्याचा प्रयत्न करून तो तरुण तेथून निघून गेला. कदाचित त्याला समजले नसेल की महात्माजी असे का करत आहेत. ते त्या पक्ष्यांवर अन्याय करत आहेत, त्यांची घरे उद्ध्वस्त करत आहेत, त्यांचा नुकसान करत आहेत. असे कोणते महात्मा करतात का? पण तरीही त्या महात्म्याच्या सल्ल्यानुसार तो दुसऱ्या दिवशी टेकडीवर जायला लागतो. तेव्हा त्याला दिसते की अनेक मुंग्या आपले अन्न गोळा करण्यात व्यस्त आहेत आणि त्या त्यांच्या घरात धान्याचे छोटे कण गोळा करत आहेत. हे पाहून त्याला वाटले की त्या मुंग्या आपले घर भरून ठेवण्यासाठी खूप मेहनत करत आहेत आणि आपण जर त्यांचे घर तोडले तर ते किती वाईट होईल असे त्याला वाटले. पण नंतर त्या महात्म्यांचे शब्द आठवून ते घर पाडण्यात त्याने सुरुवात केली. जसा मुंग्यांना कळाले की हा व्यक्ती आपलं घर तोडत आहे, तसं त्यांच्यामध्ये धावपळ सुरू झाली. त्या इकडे तिकडे धावू लागल्या. आपला जीव वाचवण्यासाठी त्या इकडे तिकडे धावू लागल्या. काही वेळा नेत्यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. सगळ्या मुंग्या इकडे तिकडे लपून बसल्या होत्या. हे करून झाल्यानंतर तो तरुण दुःखी मनाने परत आपल्या घरी आला. तो पश्चातापाने भरला होता. मग रात्री अंथरुणावर पडताच त्याला वाटले की आता त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त झाले आहे. आता त्या ठिकाणी परत जाण्याचा काय फायदा, कारण मुंग्याने घर पूर्णपणे नष्ट करून मी आलो होतो. पण महात्माजी म्हणाले होते ते मी केले आहे. पण मग काहीतरी विचार करून त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा जायचे ठरवले आणि सकाळी लवकर उठून पुन्हा त्याच टेकडीवर तो जाऊन पोहोचला. तिथे त्याने आदल्या दिवशी जे घर उद्ध्वस्त केले होते तिथेच त्या मुंग्याने पुन्हा त्याच ठिकाणी आपले घर बनवले होते. हे पाहून त्याला धक्का बसला. पुन्हा नव्याने मुंग्या आपल्या घरासाठी काम करत होत्या. तेव्हा भोलाला वाटले की या मुंग्या किती मूर्ख आहेत. कालच त्याच ठिकाणी त्यांचे घर उद्ध्वस्त झाले आहे आणि आज त्याच ठिकाणी त्याने आपले नवीन घर बांधले. हा विचार करून तो माणूस पुन्हा हसणार होता. पण महात्माजींचे शब्द आठवून त्याने पुन्हा त्या मुंग्यांचे घर तोडायला सुरुवात केली. मग पुन्हा त्या मुंग्यामध्ये एकच गोंधळ उडाला आणि काही वेळाने त्या मुंग्या आपला जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागल्या. काही वेळाने त्यांचे घर पुन्हा उद्ध्वस्त झाले आणि त्या तरुणाला थोडे समाधान वाटले की मी ते घर पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. आता त्या मुंग्या पुन्हा तेथे आपले घर बनवू शकणार नाही. म्हणून जाण्यापूर्वी त्याने त्या घरावर थंड पाणी ओतले, जेणेकरून
मुंग्या तेथे आपले घर बनवू शकणार नाहीत. अशा प्रकारे आपले कर्तव्य संपवून तो तरुण आपल्या घरी परतला. मग पुन्हा रात्री झोपताना तो माणूस विचार करत होता, हे काय काम केले मी, ते बरोबर आहे का? एखाद्याचे घर उद्ध्वस्त करणे एखाद्या परिपूर्ण माणसाला शोभते का? तो महात्मा नक्की सिद्ध पुरुष आहे का? तो मला मूर्ख बनवून माझी मजा तर घेत नसेल ना? पण पुन्हा तो मनात म्हणतो, मी पहिला मला सांगितलेलं काम पूर्ण करतो, कारण तेच पूर्ण झाल्यावर मला या पाठीमागचा अर्थ समजेल. मग सकाळी उठून पुन्हा त्याच टेकडीवर तो जातो. टेकडीवर गेल्यावर तो त्याच ठिकाणी पोहोचतो जिथे त्याने त्याचे घर उद्ध्वस्त केले होते. आणि तिथे एकही घर नव्हती आणि सर्व मुंग्या तिथून पळून गेल्याचे पाहून त्याला आनंद होतो. आता त्याला वाटलं, रोज येण्यामागचं प्रयोजन काय? कारण मुंग्याने त्यांचे घर बदलले आहे आणि त्या दिवशी महात्माजींना मला 7व्या दिवशी यायला सांगितले होते. पण आज फक्त 3रा दिवस आहे, त्यामुळे उरलेल्या 4 दिवसात परत येण्याचे प्रयोजन काय? आणि असा विचार करून त्याने ठरवलं की इथून थेट त्याच महात्म्याकडे जाऊन ही सगळी बातमी त्यांना सांगायची. तो मागे वळून त्या टेकडीवरून त्या महात्म्याच्या आश्रमाकडे जाऊ लागला. तेव्हा अचानक त्याची नजर दुसऱ्या ठिकाणी फक्त मुंग्याने बनलेल्या एका घरावर पडली. म्हणजेच ते घर त्याच मुंग्याने बनवलं होतं आणि त्या घरात आता त्या मुंग्या राहू देखील लागल्या होत्या. त्यांचं नवीन घर जुन्या घरापासून थोड्याच अंतरावर होतं. तेव्हा तो हे सर्व बघतो तेव्हा त्याच्या मनात बोलू लागतो की बरोबरच, म्हणूनच त्या साधूने मला 7व्या दिवशी आश्रमात यायला सांगितलं होतं. कारण त्यांना माहीत होतं की मुंग्या दुसऱ्या ठिकाणी आपल्या नवीन घर नक्कीच बांधणार आहेत. आणि हे लक्षात घेऊन तो त्यांचे नवीन घरही पाडायला पोहोचला. तो तेथे पोहोचला तेव्हा मुंग्या अजूनही आपल्या कामात व्यस्त होत्या. त्या स्वतःसाठी अन्न गोळा करत होत्या आणि आपल्या घरामध्ये जमा करत होत्या. जे जुने घर पाडण्यात आले होते तेथेही धान्य उरले होते आणि मुंग्या तेथूनही धान्य गोळा करून त्यांच्या नवीन घरी आणत होत्या. आता इथे पुन्हा त्या तरुणाचे मन थोडे कमजोर झाले, कारण तो स्वतः कमजोर झाला होता. तो स्वतः काळाचा बळी ठरला होता. त्यामुळे त्याच्या मनात त्या मुंग्यांबद्दल दया आली होती. त्याला त्याची कीव आली होती. त्याला त्यांना मदत करायची होती, पण त्याऐवजी तो त्यांना दुखावत होता. पण त्या महात्म्याचे शब्द आठवून त्याने पुन्हा ते घर उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. आणि यावेळी त्यांनी कोणत्याही मुंगीला कोणतीही हानी न होता मोठ्या काळजीने ते घर नष्ट करण्यास सुरुवात केली. यास थोडा जास्त वेळ लागला, कारण महात्माजींनी कोणत्याही मुंगीला इजा न करण्याची आट आधीच ठेवली होती. त्यामुळे त्याला ती घरे मोठ्या काळजीने पाडावी लागली. पण शेवटी ते घरही उद्ध्वस्त झाले आणि ते घर उद्ध्वस्त केल्यावर त्याला खूप वाईट वाटले. यावेळी तो पूर्वीपेक्षा जास्त दुःखी होता, कारण त्याने त्यांचे नवीन घरही उद्ध्वस्त केले होते. तो त्या मुंग्यांना स्थिर राहू देत नव्हता आणि तो आता स्वतःला भूत किंवा राक्षस समजत होता. पण तरीही त्या महात्म्याच्या उपदेशाचे पालन करून ते दुःखी मनाने आपल्या घरी परतला. रात्री झोपण्यापूर्वी त्याच्या मनात पुन्हा एकदा विचार आला की मी किती मोठा भूत आणि घाणेरडा आहे, किती मोठा राक्षस आहे. जुने घर सोडा, मी तर त्या मुंग्यांना कुठेही राहायला जागा देत नाही. त्या मुंग्या माझ्याबद्दल काय विचार करत असतील? माझ्याद्वारे हे काम करून घेणाऱ्या देवाला त्या किती शिव्या देत असतील. पण तरीही त्याने दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी जायचे ठरवले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा तिथे पोहोचला. त्याला हे पाहून पुन्हा आश्चर्य वाटले की यावेळी मुंग्याने आपले घर नवीन ठिकाणी पुन्हा बांधले होते. त्यामुळे त्या पूर्वीपेक्षा जास्त शक्तीने काम करत होत्या आणि एका रात्रीत त्यांनी पूर्वीपेक्षा मोठे घर बांधले होते आणि आता त्या पुन्हा ते अन्न गोळा करण्यात व्यस्त होते. हे सर्व पाहून त्या व्यक्तीला असे वाटले की या मुंग्या नक्की कशापासून बनल्या आहेत? त्यांच्यात इतकी शक्ती आली कुठून? मी पुन्हा येथून हाकलण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते त्यांचे नवीन घर बनवतच आहेत. त्यांना हे कळाले नसेल का की मी त्यांना इथे कधीच स्थायी होऊ देणार नाही? ही एक मुंगी आहे, ती दिसायला तशी तीक्ष्ण आहे, पण तरीही माझ्याकडून हार मानत नाही. हे खूप आश्चर्यकारक आहे. आणि यावेळी रागाच्या भरात त्याने त्यांचे ते नवीन घर देखील उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. पण यावेळी काही मुंग्या बाहेर आल्यावर मेल्या.
त्याच्या क्रोधातून, त्याच्या अहंकारातून बाहेर आल्यावर त्याला कळाले की आपल्यामुळे या मुंग्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांना खूप दुःखही झाले आहे. रागाच्या भरात त्या मुंग्यांचे किती नुकसान झाले ते पाहून तो रात्री झोपायच्या वेळेला रडत रडत घराकडे निघून गेला. आता यापेक्षा जास्त अत्याचार मी करू शकणार नाही असा विचार करत दुसऱ्या दिवशी त्या मुंग्यांसाठी घरातून पीठ घेऊन त्याच टेकडीवर पोहोचला. आज त्याच्या मनात मुंग्यासाठी करुणेचा भाव होता आणि दया होती. जेव्हा तो त्या टेकडीवर पोहोचला तेव्हा त्या मुंग्या पुन्हा एकदा नव्याने आपले घर बनवण्यात व्यस्त होत्या. त्याने मोठ्या प्रेमाने त्या मुंग्यांना त्याच्या घरून आणलेले पीठ खायला दिले आणि पुढचे 3 दिवस तो असंच वागत राहिला. रोज सकाळी मुंग्यांना स्वतःच्या हातांनी खायला घालायचा. मग 7 दिवसानंतर तो तरुण त्या साधूकडे पोहोचतो आणि तो तरुण हात जोडून महात्माजींना बोलतो, हे महात्मा, होय, मला क्षमा करा. मी त्या मुंग्यांचे घर उद्ध्वस्त करण्याचा खूप प्रयत्न केला. मी एकदा नव्हे तर 4 वेळा त्यांचे घर उद्ध्वस्त केले. मी त्यांचे घर तोडले. त्यानंतर मी धैर्य दाखवू शकलो नाही. मी ते नष्ट करू शकलो नाही. मला खेद आहे की मी तुमचे काम पूर्ण केले नाही आणि त्या बदल्यात तुम्ही मला माझ्या वाईट काळातून बाहेर काढण्याचा मार्ग सांगणार नाही. पण मला त्याबद्दल आता कोणताही पश्चाताप नाही. मला वाटते की मी जे काय केले आहे ते बरोबर आहे. मी आता तुमच्या आज्ञा घेऊन या आश्रमातून निघून जात आहे. कृपया मला आज्ञा द्या. हे ऐकून साधू शांतपणे हसले आणि त्या भोलाला म्हणाले, अरे बाळा, काय घाई आहे? थोडं पाणी तर पिऊन जा. थोडा वेळ माझ्याबरोबर बस, मग तुझ्या घरी शांतपणे निघून जा. असे म्हणत साधूने त्या भोलाला तिकडेच थांबून ठेवले. पाणी दिल्यानंतर त्यांनी त्या तरुणाला त्या मुंग्यांचे घर का नष्ट करता आले नाही ते सांगण्यास सांगितले. त्या मुंग्या खूप लहान आहेत आणि तू एवढा मोठा आहेस तरीही तू त्या मुंग्यांना नाश करू शकला नाहीस. तुझ्या बाहूंमध्ये शक्ती कुठे आहे? यावर उत्तर देताना भोला म्हणाला, हे महात्मा, मी त्या मुंग्यांचे घर पुन्हा एकदा उद्ध्वस्त केले होते. परंतु ज्या दिवशी मी त्यांना इजा केली होती त्या दिवशी मला असे वाटले, मी त्यांना एवढा त्रास का देतोय? त्यांचं दुःख मला सहन झालं नाही आणि हाच विचार करून मी त्यांना मदत करू लागलो. हे ऐकून साधू म्हणू लागले, ही तर शिकण्याची गोष्ट आहे. एवढीशी मुंगी आपल्याला जीवनाचा संदेश देऊन गेली. मी तुला त्या मुंग्यांचे घर तोडायला पाठवलेच नव्हते, तर त्या मुंग्यांकडून काहीतरी धडा घेशील या उद्देशाने पाठवले होते. आता सांग, तुम्ही त्या मुंग्यांकडून काय धडा शिकलात? मग त्या तरुणाने मला संपूर्ण कथा सांगितली. तेव्हा महात्मा त्याला म्हणाले, मुला, या मुंग्यांकडून तुला पहिला धडा शिकायला हवा होता की तू किती वेळा त्यांचे घर तोडण्याचा प्रयत्न केलास. त्यांचे घर तू कितीही वेळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलास, पण तरीही त्या मुंग्यांनी कधीच हार मानली नाही. आणि जर त्यांनी हार मानली असती तर तिथे त्या मुंग्या तुला पुन्हा नव्याने दिसल्याच नसत्या. जीवन, कर्म, कार्यक्षमतेचे नाव आहे, परंतु आपण माणसे एक आहोत. एकदा दोनदा हारल्यावरच निराश होतो. ते खचून जातात आणि नंतर जीवनात काहीच प्रयत्न करत नाहीत. आणि काही लोक आपले जीवन संपवण्याच्या बेतात असतात. पण तुम्ही त्या मुंग्यांमध्ये किंवा प्राण्यांमध्ये एक गोष्ट पाहिली असेल की ते स्वतःचे आयुष्य कधीच संपवू शकत नाहीत. तुम्ही कधी असे ऐकले आहे का की एखाद्या प्राण्याने आत्महत्या केली? तो कितीही दुःखी असला, वाईट परिस्थितीत असला तरी तो त्याच्या जीवनाचा संघर्ष कधी सोडत नाही. प्राणी कितीही भुकेलेला किंवा दुःखी असला तरी तो नेहमीच आपल्या जीवनासाठी लढत राहतो. पण दुसरीकडे आपण माणसं, जेव्हा आपण 1-2दा निराश होतो तेव्हा आपण आपलं आयुष्य संपवतो. आयुष्य कर्मशीलता आहे. जीवन आणि मरण ही अंतिम विश्रांती आहे. म्हणून मृत्यूपूर्वी कधीही काम करणे थांबू नका, कारण मृत्यूनंतर तुम्ही अंतिम विश्रांतीसाठी जाल. तर त्याचपूर्वी तुम्ही तुमचे काम का सोडत आहात? तू निराश का होत आहेस? तुझं एखादं घर तुटलं तर दुसरं घर बनवण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न करत राहा आणि जे प्रयत्न करतात ते कधीच हारत नाहीत.
हे त्या मुंग्यांमधून बघितलं आहेस. या मुंग्या एवढ्याशा आहेत, तू त्यांच्यापुढे किती मोठा आहेस, पण त्या मुंग्यांचे मन तुझ्या मनापेक्षा खूप मोठे आहे. तुझ्यापेक्षा जास्त क्षमता त्यांची मुंग्यांमध्ये आहे. तू इतक्या वेळा त्यांचे घर तोडून देखील त्यांनी हार न मानता त्यांनी नव्याने त्यांचं घर बांधायला सुरुवात केली होती, कारण त्यांच्यात सहन करण्याची क्षमता तेवढी आहे. तुझे कर्म करणार त्याचे फळ तुला भेटत राहणार, त्यामुळे तू हार मानणं कधीच सोडू नकोस. इतकं बोलून साधू आपलं बोलणं थांबवतात आणि भोला त्या साधूंना म्हणतो, हे महात्मा, आज तुम्ही माझे डोळे उघडले. आज जीवनाचा खरा अर्थ मला तुम्ही समजावून सांगितला आणि इथून पुढे मी तुम्ही सांगितलेल्या आदेशानुसार माझं जीवन जगत राहील आणि नेहमी आनंदित राहील. नेहमी येणाऱ्या ऊर्जेने हे जीवन मी जगत राहील. मी भगवंतांचे नामस्मरण करत राहील. भगवंत माझ्यासोबत असेल अशा प्रकारे त्या साधूंचे आभार मानून त्यांना नमस्कार करून भोला आपल्या घरी निघून जातो आणि नव्याने जीवन जगायला सुरुवात करतो. आणि अशा प्रकारे महादेवाने पार्वतीला ही कथा समजावून सांगितली. तुम्हाला आजच्या कथेतून काहीतरी शिकायला भेटले असेल अशी मी आशा करते. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ती घंटी वाजवायला मात्र विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या आगामी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.